या ठिकाणी बघा आपण आता निंबूत या ठिकाणी आपल्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान निंबूत या ठिकाणावरून संत श्रेष्ठ चौकांनी म्हणजे जो पालखी सोहळा गेला आहे ना निंबूत या ठिकाणावरून निघणारे जे आपले नावसरे गावचे सभापती हे दर्शन घेणारे आपले आश्व यांचं या ठिकाणी जर पाहिलं आश्वाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो ठिकाणी सर्व मार्गावरपर्यंत झालेले कारण एकाचे 1 नंबर दिंडी 2 नंबर दिंडी पुढे चालते ती दिंडी असते या ठिकाणी जर पाहिलं तर हे आश्व तुम्हाला बघायला भेटेल आता हे आश्व आहे आता या ठिकाणी पाहिलं तर हे बघा या ठिकाणी आश्व आहे हे पहा या ठिकाणी पाहू शकता या आश्वाचं दर्शन घेतलेले सभापती यांनी आता आम्ही यांना दुसऱ्या आश्वाचं दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहे तर मी दुसऱ्या आश्वाचं दर्शन घेतले आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुसरा आश्व दुसऱ्या आश्वाचं दर्शन घेतलं मी पाहू शकता दुसऱ्या आश्वाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे जो रथ आहे ना यांचा जो रथ आहे त्या रथाच्या इकडे जाणारे रथ येणार रथाला आता बैलजोड बोलणारे बैलजोड आलेले रथाला बघण्यासाठी बैलजोड ते आलेले आता या ठिकाणी पाहिजे हे बघ आपण जी बैलजोड बघतो ना हे रथ या ठिकाणी आपण बैलजोड बघू शकतो या ठिकाणी आपण बैलजोडे पहा या रथाला आपण बैलजोड बघू शकतो बैलजोड या ठिकाणी आपण पाहिजे बैलजोड आता बैलगाडी कशी दुखतात बघू शकता आपण बैलजोड आता पाहू शकता बैलजोड दुखतात आता या ठिकाणी बघा बैलजोड घेतलेली बघा आता त्याच्यानंतर रथ आहे ना तयार झाला त्याच्यानंतर आपण पालखीचा जो प्रस्थान होणार आहे त्याच्यानंतर ती पालखी रथामध्ये ठेवली जाते ना ती पालखी इथे ना आपल्याला इथे जे वारकरी आहे ना आपण कसं म्हणतो एक वारकरी मिळून अनेक वारकरी हे बघा पालखी या ठिकाणी आलं तिथं आपल्याला कर्ण वाजवला जातो 2 ते 3 वेळा कर्ण वाजवला जातो त्याच्यानंतर पालखी उचलली जाते या ठिकाणी जर पाहिलं तर 3 वेळा कर्ण वाजवला जातो त्याच्यानंतर पालखी उचलली जाते आपण पाहू शकता पालखी उचललेली पालखी उचलून ना एक टाळ मृदंगाचा आणि वाजत गाजत ती पालखीचं आहे ना प्रस्थान आणि आपल्याला विनेकरी असतो टोपर असतात आणि पालखी येणं घेऊन आपली येणं पुढे रथाकडे जाते आणि रथामध्ये पालखी ती मार्गस्थ होते तिचं प्रस्थान होतं मार्गस्थ म्हणजे पुढच्या जर पंढरपूरकडे जाण्यासाठी ती मार्गस्थ होते त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता आणि जे पालखी आहे ना ती मार्गस्थ झालेली या ठिकाणी होते म्हणजे आता ते रथात टाकलेली रथात ठेवणारे या ठिकाणी रथामध्ये एक रथ आहे रथामध्ये आता जे सगळे वारकरी मिळून आपले जे गावकरी ग्रामस्थ लोक असतात या ठिकाणी जर पाहिलं तर ग्रामस्थ लोक पण असतात त्या ठिकाणी आता आपण पाहू शकता ती रथामध्ये ठेवलेली तर रथामध्ये ठेवलेली त्यानंतर संरक्षणासाठी आले आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता आता पालखी रथात ठेवल्यानंतर हा संपूर्ण जो रथ असतो हा संपूर्ण रथ चांदीचा आहे हा संपूर्ण रथ येणार चांदीचा आहे या ठिकाणी पाहिलं तर पालखी रथात ठेवली तर रथात ठेवून आपल्याला जी पालखी आहे ना पालखी जर पाहिली तर संपूर्ण जे रथामध्ये ठेवून आता निघण्याच्या तयारीत ही पालखी निघण्याच्या तयारीत पाहिलं तर ही पालखी आता निघणार आहे या ठिकाणावरून जर तुम्ही पाहू शकता आता ही पालखी निघलेली आहे पालखी निघून आपल्याला जे वारकरी आहे ना प्रत्येक वारकरी हा जो आहे ना आपल्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर रथाच्या पुढे एक आता नगारा निघून नगारा निघलेला आहे पुढे पहिला नगारा चालतो नंतर त्याच्यानंतर दिंडी असते दिंडी क्रमांक जो लाटचा जो नगाराच्या पुढं 21 ते 25 दिंड्या ज्या ठरलेल्या असतात ना त्याप्रमाणे त्या दिंड्या असतात नगाराच्या पुढं ठरलेल्या दिंड्या नगाराच्या पुढं किती दिंड्या ठरल्या गेलेल्या आहेत याचा जर अंदाज असला तरी समजा 20-25 दिंड्या ज्या नगाराच्या पुढं ठरलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तर आपण पाहू शकता आता आपण जर पालखीचा प्रश्न बघायला संपूर्ण जेवढ्या दिंड्या नगाराच्या पुढच्या दिंड्या गेल्याच्या नंतर पालखी निघते कारण एकदा नगारा निघल्याच्या नंतर संपूर्ण दिंड्या निघतात आज आपल्याला एवढे माऊली एकाचमध्ये आपल्याला एकाचमध्ये राहायचं कसं म्हणजे जगायचं कसं येत आहे ना आपल्याला सर्व
सिद्धांत म्हणजे एकात्मतेचा सिद्धांत ठेवून ते माऊली गेलेले आहे. त्याच्यानंतर हा जो एकात्मतेचा सिद्धांत सर्व वारकऱ्यांनी पुढे चालवलेला आहे, संत लोकांनी पुढे चालवलेला आहे. या ठिकाणी पाहिलं तर सगळ्या एकत्र जात पण धर्मयोगांचा जातीच्या भिंतीला तोडून एकत्र येण्याचा जो मार्ग आहे तो वारकरी मार्ग आहे. जातीला तोडून जो जातीच्या भिंती तोडून एकमेकांचा जो साथ देतो तोच वारकरी मार्ग म्हणतात. आणि वारकरीच सांगतो का मतभेद सोडून आपण एकमेकांची आपण कसं अवघे करू शकून जर एकमेकांची म्हणजे एकमेकांसंग सर्व वारकरी साथ चालत असतात. त्यानंतर आता आपल्याला रथ निघण्याच्या तयारीत आता जर पाहिलं तर आपण पाहू शकता आता रथ निघण्याच्या तयारीत रथ आहे ना. आता जे दिंडी आहे ना, दिंड्या संपूर्ण गेल्याच्या नंतर रथ निघलेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर रथ निघलेलं आहे. आता आपण रथ निघल्याच्या नंतर आपल्याला रथ पाहू शकता. हा रथ संपूर्ण एक बैलजोडी 2 बैलजोडी हा रथ जोडत असतो आणि पंढरीच्या दिशेने चालत असतात. जे वारकरी एक पाऊल टाकत पंढरीच्या दिशेने चालत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता एक पाऊल टाकत पंढरीच्या दिशेने चालायला तो रथ. आणि या ठिकाणी आपण पाहता किती सुंदर असा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये जर आपण आलो हा सोहळा पाहू शकता. मी तुम्हाला संपूर्ण दिंड्या दाखवतो लास्टपर्यंत किती दिंड्या आहेत बघा. संपूर्ण दोन्ही साईडला दुथडी भरून जे एक वारकरी दिसतात या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला. आणि आपण बघू शकता इकडेही वारकऱ्यांचा ज्या वेळेस आता रथ आलेला आहे समोरून, रथ आल्याच्या नंतर संपूर्ण वारकरी दिसत असतात. वारकरी हे आनंदाने एक पंढरपूरच्या दिशेने आपल्या पालखी घेऊन जात असतात. हा पालखी आणि या पालखी पादुका असतात. आता आपण जे आहे संत श्री कोकणदेव महाराज यांच्या पादुका आणि माऊलींच्या पादुका अगणित वारकरी असतात. अगणित म्हणजे 24 तास चालणारे एवढे वारकरी असतात. प्रत्येक 4 भावंडामध्ये एवढे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरातला माणूस आहे ना येत असतो. आपल्या जिंदगीमध्ये म्हणजे जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कधीतरी एकदा वारी करा. ही वारी कशी असते ही आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतरच आपण आपल्या वारीचा पाहायला मिळेल. वारीचा जो आनंद कळेल वारी काय असते. आणि नुसतं आपण कसं बोलतो काय वारीला जाऊन आला आहे, अरे बाबा वारी काय असते. जो मनातून सगळ्या गोष्टी करत असतो त्या मनातून केल्याच्या नंतर वारीच वेगवेगळ्या प्रकारचे असते. या पाहिलं तर तुम्हाला एक सांगतो की एवढे आपल्याला जे हे दिसतात वारकरी एकसारखे चालत असतात. एकसारखे कधी कुणाला त्रास नाही. एकमेकाच्या पायावरती पाय देत नसतात. कारण एका लाईनीमध्ये चालत असतात. जसे स्लो चालले असतात. उभे राहिले तर उभे राहत असतात. म्हणजे वारकरी समजा पुढे उभे राहिले तर मागचे वारकरी उभे राहत असतात. कधी कुणाला असं मोठ्या आवाजामध्ये कधीच बोलत नसतात. कारण इथं हा संतांचा मेळा आहे आणि वारकऱ्यांचा मेळा आहे. वारकरी यात्रा आपण पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे. माऊली आपल्या वारकऱ्यांमध्ये प्रत्येक आत्मा आणि प्रत्येक क्षणात प्रत्येक माणसात माऊली आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आजही आपण बघू शकता का प्रत्येक माणसामध्ये माऊलीच आहे. आणि माऊली असल्यामुळं आपण कुणालाही आपण म्हणतो माऊली सदा माऊली पुढे चला. या ठिकाणी जर आपण बघू शकता आता वारकऱ्यांचा जो सोहळा आहे वारकऱ्यांचा मोठा सोहळा मानला जातो. आपण बघू शकता या वारकऱ्यांच्या सोहळ्यामध्ये एक नावाचं जातात. आता हे बघा लहान मुलं आहेत, छोटी मुलं आहेत. ते वारकरी जी बघा कशी आपल्याला विठ्ठलाच्या माऊली विठ्ठलाच्या आपण जात नाचवलं असतात. छोटी मुलं आपण बघू शकतो. छोटी मुलं आपल्या पताका घेऊन त्याच्यानंतर पकवाद वादक विणावाले तुळशीवाले बघा कसे नाचत त्याचे वडे आणतात. आज त्यांचं वय जर पाहिलं तर त्यांचं वय येणं नाही म्हणलं तरी येणं 10 वर्ष 8 वर्ष 12 वर्ष एवढे असे वारकरी युवा वारकरी सगळ्यात जास्त. आणि ही जी आहे ना शिकवण घडवली ही माऊलीने सगळ्यांना शिकवलं का आपल्याला लहान वयामध्ये कसं राहायचं कसं वागायचं हे लहान वयामध्येच आपण करू शकतो. त्याच्यानंतर
आपल्याला जर मोठं झालं तर आपण करू शकणार नाही. हे सर्व हे लहान वयातच होतं. हे बघा या सर्व महिला आहेत, या महिला एकसारख्या टोप्या घातलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि जे पुरुष हे सगळे व्हाईट. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता की पाठीमागचा पण संपूर्ण तुम्हाला आहे ना बघायचं असं. पाठीमागचा संपूर्ण परिसर पाठीमागचा आहे ना कसा दुमदुमला आहे वारकऱ्यांच्या आहे ना टाळांच्या आणि मृदुंगाच्या गजरामध्ये तो कसा दुमदुमला आहे. तो वाजत गाजत चालले तो वारकरी पंढरीच्या दिशेने, वाजत गाजत चालले वारकरी पंढरीच्या दिशेने, पांडुरंग हरी असं माऊली म्हणत असे आपले टाळ वाजवत चालले ते आपले सगळे वारकरी. हे वारकरी आजही आपण वारकऱ्यांच्या गरबाला आनंदाने सगळी सेवा करत असतात वारकऱ्यांची. या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा. आता आपण आलो एका गावात म्हणजे एंट्री केलेली त्या विशीवरती. त्याच्यानंतर आम्ही पुढे आत्ता दुपारचं भोजन व्यवस्था करणार आहे. माऊली आजही आपण सगळे माऊली म्हणतच पुढे चालत असतात. आज आम्ही तिथे दुपारच्या भोजनाच्या इथे आलेलो आहे. इथे एका दिंडीवाली माऊली विठ्ठल बरोबर चालणारे माऊली दिंडीवाले आणि महिला वारकरी इथे भरपूर आहेत. माणसांपेक्षा महिला वारकरी भरपूर आहेत. सगळे आनंद असतात त्या ठिकाणी. महिला वारकरी बघा सगळ्या महिला वारकरी एका नंबर दिंडीच्या महिला वारकरी माऊली हे 14 आहे त्यांच्या. आणि वर